वंदे मातरम म्हणणं बंधनकारक आहे का आणि जनगण मन वेगळं का आहे? हा प्रश्न इतका चर्चेत आला की अलीकडे पार्लिमेंटमध्ये यावर तासनतास चर्चा झाली. थेट उत्तर ऐका. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये नॅशनल अँथम असा शब्द कुठेही थेट लिहिलेला नाही. मग नॅशनल अँथम कसं ठरलं? 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने निर्णय घेतला. त्या दिवशी ठरलं की जनगण मन हे भारताचं नॅशनल अँथम असेल आणि त्याच वेळी वंदे मातरम याला नॅशनल सॉन्ग म्हणून सन्मान दिला गेला. आता फरक अगदी सोपा आहे. जनगण मन हे अधिकृत नॅशनल अँथम आहे. त्याचा अपमान, अडथळा किंवा जाणीवपूर्वक अवमान हा प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट 1971 या कायद्याखाली चुकीचा मानला जातो. वंदे मातरम हे नॅशनल सॉन्ग आहे, इतिहास आणि देशभक्तीचं प्रतीक आहे. पण ते म्हणायला कोणालाही कुठल्याही कायद्याने भाग पाडता येत नाही. म्हणजे एकाला कायद्याचं संरक्षण आहे तर दुसऱ्याला सन्मान आहे. संविधानाचा आर्टिकल 51A एकच गोष्ट सांगतं, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा सन्मान करा. दोन्ही गाणी आपल्या देशाचा अभिमान आहेत. एक नियम शिकवतं, दुसरं भावना जागवतं. संविधान आणि कायदा स्पष्ट आहे. सन्मान ठेवा, जबरदस्ती नाही. हे समजलं तर वाद आपोआप थांबतात. जय हिंद. वंदे मातरम. डे 7400 डेज कॉन्स्टिट्यूशन चॅलेंज. फॉलो ओंकार लेक्स.